बाप्पाच्या विसर्जनाचा आणि महाभारताचा काय संबंध आहे सांगतो. तर झालं असं, व्यास ऋषींना महाभारत लिहायचं होतं, पण लिहिणार कोण असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. तेव्हा त्यांना वाटलं की गणपतीशिवाय हे कोणीच चांगल्या पद्धतीने लिहू शकत नाही. म्हणून त्याने बाप्पाला विचारलं आणि बाप्पाने लगेच होकार सुद्धा दिला. मात्र त्याने एक अट ठेवली की महाभारत पूर्ण लिहून होईपर्यंत मी काही थांबणार नाही, ते सलग लिहून काढणार. आणि त्यानंतर तब्बल 10 दिवस एकाच ठिकाणी बसून बाप्पाने महाभारत लिहून पूर्ण केलं. आणि त्यानंतर जेव्हा व्यास ऋषींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना बाप्पाचं शरीर गरम झालेलं आणि त्याच्या अंगावर धूळ माती चिकटल्याचं दिसलं. आणि म्हणून बाप्पाला स्वच्छ करण्यासाठी ऋषी व्यास यांनी बाप्पाचं नदीत विसर्जन केलं. आणि तिथूनच 10 दिवसांनी विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली. ही गोष्ट तुम्हाला माहीत होती का? नक्की कमेंट करा. आणि अशा युनिक गोष्टींसाठी संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा. बोला गणपती बाप्पा मोरया.